तर त्रास होत असेल तर करा तुम्ही माझ्याकडे अर्ज। तर आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती मोहन अडसूळ आमच्या चळवळीतला कार्यकर्ता होता, तो आज आपल्यामध्ये नाही। तो आणि आपण आप्पासाहेब घोरपडे असतील, आमचा राजू पुजारी आहे। राजू पुजारीने मला विचारलं की मी तर रिपब्लिकन पक्षाचा आहे, पण या कर्जदारांच्या या संघटनेमध्ये जाऊ का? मी त्याला सांगितलं की जायचं असेल तर जा, पण पुन्हा ताबडतोब परत ये। तर ही संघटना जी आहे, ही संघटना ही रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असणारी संघटना आहे। ज्या गोरगरीब माणसाला कधी आजारी पडला, कधी मुलाचं लग्न आहे, कधी आणि कुठं जायचं आहे, अशा अनेक वेळेला अडचणी येतात। सर्वसामान्य माणसाला, शेतमजुरी करणाऱ्या माणसाला किंवा छोट्या शेतकऱ्यांना किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना, म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी करणाऱ्या तमाम लोकांना अनेक वेळेला अशा पद्धतीची अचानक अडचण येते की त्यांना बँकेचं लोन लवकर मिळत नाही किंवा त्यांना कर्ज काढण्याचा अधिकार आहे, सावकारांकडे जाण्याचा अधिकार आहे। बरेचसे सावकार चांगले आहे, बरेचसे सावकारांना सोशल जाणीव आहे, पण अनेक जे सावकार असतात ते सावकार हे सातत्यानं त्रास देण्याचा प्रयत्न करतात, बऱ्याच वेळेला चक्रवाढ व्याज लावण्याचा प्रयत्न करत असतात। सर्वसामान्य माणसाला त्यांची मदत होते, गोष्ट चांगली आहे। अडी अडचणीला एकमेकाला मदत करण्याची भावना असलीच पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं त्यांना छळणं ही बाब बरोबर नाही। म्हणून अशा पद्धतीची छळवणूक थांबवण्यासाठी ही संघटना काय सावकारांच्या विरुद्ध असं नाही आहे। सावकार आहेत किंवा ज्याच्याकडे चार पैसे आहेत तो अनेक वेळेला मदत करतोय। अनेक लोक मी बघितलेले आहेत की त्याच्याकडे 5-50 हजार 1 लाख रुपये असले तर स्थानिक लेवलला 2%, 3%, 5% असे पैसे ते देतात। 5,000 रुपये घेतात, 10,000 रुपये घेतात, 1-2 महिन्यामध्ये परत करतात। तर अशा पद्धतीनं काय 2 पैसे कमवण्याचं काम आणि दुसऱ्याला मदत करण्याची सुद्धा नियत जी आहे, तर ही सुद्धा अशा पद्धतीचे कर्ज देणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे। पण कर्जदारांची छळवणूक होता कामा नये, कर्जदारांना विनाकारण त्रास देता कामा नये। तो कर्जदार आहे, तो किती गमावतो याचा विचार करून त्याला आपण त्याच्याकडून मागणी केली पाहिजे। आणि अनेक वेळेला एखाद्या माणसाची फार परिस्थिती गंभीर असेल तर त्याचं कर्ज सुद्धा माफ केलं पाहिजे। मध्यंतरी सरकारने बँकेची कर्ज माफ केलेली आहे किंवा बँकेचं कर्ज सरकारने माफ केलं, 1 लाख 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे। पण सावकारांच्या कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, सावकारांच्या छळामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केलेली आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीची सावकारशाही ही कुठंतरी संपुष्टात आणली पाहिजे। बऱ्याचशा लोकांकडे लायसन पण आहे अशा पद्धतीचं कर्ज देण्याचं आणि किती टक्के व्याज आकारायचं त्यासाठी तसे ते नियम आहे, त्या नियमाप्रमाणे आपण केलं तर ठीक आहे। अशा पद्धतीनं अनेक वेळेला त्रास होतो, परंतु आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या भागामध्ये जर असा कोणी सावकार जर त्रास देत असेल तर त्या सावकाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे। आणि त्यासाठी आपलं हे जे संघटन आहे कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती, ही जी संघर्ष समिती आहे या संघर्ष समितीला आप्पासाहेब घोरपडे आमचा सगळा पूर्णपणे पाठिंबा आहे। आज या ठिकाणी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर आहेत, राजू पुजारी तर आपला आहेच आहे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम सोनावणे आहे, दशरथ राऊत या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विचारलं की तुमच्या पार्टीचं नाव काय, तर भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष। तर मी विचार करू लागलो की नवीन पक्ष किती करायचे। तुम्ही महादेव जानकरांच्या सोबत आपण होतात आणि महादेव जानकरांच्या सोबत आपण असल्यामुळं आम्हाला आनंद होता।
पण आता दुसरी पार्टी काढल्यामुळं आम्हाला दुःख आहे. कारण आपण कुठेतरी समाजाच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. ही पार्टी ती पार्टी पण ठीक आहे, म्हणजे आपण पार्टी काढलेली आहे, पण आपण आपल्या समाजासाठी काम करत आहात. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बऱ्याच राज्यामध्ये धनगर समाज या शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. माझ्याकडे जे खातं आहे, कुणाला कुठल्याच जातीमध्ये टाकायचं त्याचं काम माझ्याकडे आहे. म्हणजे कुणाला बाहेर काढायचंही माझ्याकडे काम आहे आणि कोणाला लाच घालायचंही माझ्याकडे काम आहे. तर कुठल्याही जातीला कुठल्याही यादीमध्ये टाकायचं असेल तर माझं मंत्रालय हे सगळं बघतोय. त्यामुळं तुमची जी मागणी आहे ती रास्त आहे. धनगर समाजाला एस टीमध्ये टाकलं पाहिजे या मागणीशी मी तसा व्यक्तिगत सहमत आहे. अनेक राज्यामध्ये धनगर समाज एस टीमध्ये आहे. त्यामुळं आपल्या मागणीच्या संबंधामध्ये भारत सरकार गंभीर म्हणून विचार करत आहे. तर आज आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी आपले ॲडव्होकेट अभिजित मेरुडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपले सोपान खंडागळे, अनिस पठाण, महादेव साळवे, सुनील सदाफुले, सुभाष साळवे, रवी गायकवाड, साहेबराव ससाने, बाळासाहेब बनसोडे, स्वप्नाली जाधव, चंद्रशेखर कांबळे, बाळासाहेब पगारे या सर्वांच्या बरोबरच शामराव ससाने, दिनेश काटकर, संजय डोळसे हे सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज या ठिकाणी मला पुढे महालक्ष्मी पकडायची आहे. त्यामुळं आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. संघर्ष समितीने संघर्ष करत राहा.